आजचा दिवस ना इतका खराब गेला ना, आजच्या दिवसासारखा ना कोणता दिवस नसन गेला. म्हणजे असं नसन कधी झालं की मी कोणता DIY घेतला असेल तर पूर्ण नसन केला. आज तर मी 2 DIY हातात घेतले ना, 2ही पूर्ण नाही झाले. तर मी काय तयारी करून ना मला जायचं होतं दुकानात कुंभाराच्या देवलान घ्यायला. तर मी इथं ना टिकली लावत हो, माझी इच्छा झाली आज टिकली लावावं म्हटलं, पण टिकली थोडीशी ना फिकी वाटत होती. तर मी ना याच्यावरनं कुंकू लावलं. तर कुंकू आहे ना कोरडं लावलं. पण तुम्हाला जर अजून डार्क पाहिजे असं नाही, एन्हान्स असं एकदम वाटत असेल की टिकली एकदम एन्हान्स झाली पाहिजे, तर तुम्ही थोडंसं ओलं करून पण लावू शकता. तर मी नाही तर कोरडंच लावलं कुंकू, जसं पहिलेच्या बाया लावत होत्या मेनावर कुंकूनं, ते एकदम एन्हान्स होत होतं तसं. मग मग झाली तयारी झाली आणि भर उन्हात गेली मी देवलान आणाले. पण त्याला कपडे कापायचे. भर उन्हात मी गेली ना वापस आली, कारण की दुकानं बंद होते ना. एक दुकान चालू होतं तर तिथला तो जो मालक होता तो की नाही घरी गेला होता आराम करायला. तर मग नाही का घरी आली मी, तर मला पायजमा बनवायचा होता. मी सलवार शिवला होता, मागे शिवला होता फ्रॉक, तर तसाच शिवला, पण याला स्लीट आहे आणि पायजमा शिवायचा राहिला होता. तर मी ना पायजम्याचा व्हिडिओ मागच्या वेळेस नव्हता टाकला, तर म्हटलं यावेळेस टाकून द्यावं. आणि हे ना मायाईची साडी होय, तर काय करणार आहो, तर म्हणून आहे ना याला अस्तरली यूज करावं म्हटलं. तर मग मी ना हे साडी नाही काय अस्तरसाठी घेतली. आणि माझ्याजवळ अस्तर हात, तर मी ना अस्तर ते नाही घेतले, म्हटलं साडीच यूज करून टाकावं म्हटलं. तर नाही साडी जशी टाकली ना तर जग्गू येऊन बसला. आणि नेहमीचंच आहे त्याचं, जसंही मी कपडे कापायला घेतो किंवा साडी बिडी टाकली ना खाली, किंवा मी माझी साडी असली की नाही तर जाऊन बसतो तो साडीवर आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये बसत होता तो. तर मी म्हटलं काय याला परेशान करायचं न उठवायचं, किती वेळा उठवायचं, म्हणून नाही का बसू दे म्हणलं. बसला. जिनी बिचारी वाट पाहत होती कुठं बसावं म्हणून. जिनीचं काम थोडंसं वेगळं आहे, जग्गू मस्त आहे. मग की नाही मला आठवलं की आता मी तर खाली तर बसणाऱ्यापैकी होऊ नाहीत, मला तर आठवलं की काहीतरी करायचं आहे बा. मग तर मग मी की ना फेविकॉल होता, फेविकॉल घेतला आणि हे ना प्लायवूडचा तुकडा होता. तर हा ना एक्झॉस्ट फॅन कापला होता ना, तर त्याचा ना गोल निघालं होतं. तर हे मी ना खूप दिवसाचं राखून केलं. मला वाटतं याला ना 15 वर्ष झाले असतील ना ठेवला जपू तर 15 वर्षापासून या तुटला नाही ना फुटला नाही. तर मग नाही काय याले मी आणि हे रस्सी मी ना आता एवढ्यातच आणली होती इतवारातून 240 की 230. तर मी ना हे क्राफ्ट बाजारमध्ये असं राहते रस्सी अशा जूट रोप वगैरेचं, तर जूट रोपचं वगैरे, तर तसंच बनवायचं होतं मला काहीतरी ठेवायसाठी, असं डेकोरेट म्हणून करायसाठी. आणि याला स्टर्डीनेस नाही आहे, तर मग खालून काही एखादी पट्टी बिट्टी लावली असती याची लाकडाच्या अशा स्क्वेअरमध्ये, तर स्टर्डीनेस येते. तर मग हे ना मी फेविकॉलनं चिपकवलं. फेविकॉलला थोडासा वेळ लागते, तर मी हिटेक्स नाही चिपकवू शकत होती, हिटेक्सनं लवकर चिपकते. पण ते हिटेक्स जे आहे की नाही याच्यावरनं पिवळं उमटते, तर पिवळं म्हणून की नाही मी टाळलं ते, म्हणून मी फेविकॉलच यूज केला, कारण की हे फेविकॉल सुकल्यानंतर ना ट्रान्सपरंट येते. मग हे माझं पूर्ण काम झालं आणि मग नंतर की नाही मदत नाही का मला मग बाहेर जायचं होतं. ते पूर्ण केल्याच्या नंतर नाही का मी तयारी केली बाहेर जायची. तर अशा प्रकारे मग हे काम नाही का, म्हणजे मला की नाही फोनच आला माझ्या सासऱ्याचा. तर मग मी ना गेली भेटायला त्याच्या घरी. आणि मी आधीच्या फोनमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की बा माझे सासू दुसरीकडे राहतात म्हणून. तर मग नाही का मी हे काम केलं आणि माझ्या सासऱ्यानं म्हटलं हो येते म्हटलं. मग आणि मग की नाही हे पूर्ण केलं काम आहे आणि मग तयारी केली जायची. आणि अशा प्रकारे ना मग याचे जे सोपस्कार राहिले ना ते राहिले करायचे. तर अशा पद्धतीनं माझा दिवस गेला आणि जे पुढचं आहे ना मग मी पुढच्या व्हिडिओत टाकले.